नमस्कार. या विवेचनामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण पूर्वात्य तत्वज्ञानामधली एक खूपच खोल आणि म्हणायला गेलं तर आयुष्य बदलवणारी संकल्पना समजून घेणार आहोत. आणि ती म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आपण पुढे कसं जाणार आहोत ते पाहूया. सुरुवातीला आपण जीवनातलं मूळ आव्हान काय आहे ते बघू. मग सुस्थितीसाठी एक मार्गदर्शक म्हणून ह्या मार्गाकडे पाहू. त्यानंतर त्याचे 3 मुख्य विभाग प्रज्ञा, शील आणि समाधी यावर आपण सविस्तर बोलू. आपण या संपूर्ण संकल्पनेकडे माहितीये जसं डॉक्टर एखादं प्रिस्क्रिप्शन देतात तसं पाहणार आहोत. म्हणजे आधी आपण मूळ समस्येचं निदान करणार आणि मग त्यावरच्या उपायांबद्दल बोलणार. तर या प्रवासाची सुरुवात एका खूप सुंदर विचाराने करूया, जो बौद्ध शिकवणीतून आलेला आहे. तो विचार असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आत कोणत्याही सांसारिक खजिन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान असं एक रत्न दडलेलं आहे. आता हे खूप महत्वाचं आहे, कारण हे आपल्याला आठवण करून देतं की हा मार्ग म्हणजे आपल्यात काहीतरी तुटलेलं आहे आणि ते दुरुस्त करायचंय असं नाहीये. उलट आपल्या आत जे ज्ञान आणि शांतीची नैसर्गिक क्षमता आहे तिला फक्त उघड करायचंय. चला, तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. जीवनातलं मूळ आव्हान किंवा ज्याला आपण निदान म्हणतोय. उपायावर थेट उडी मारण्याआधी मानवी स्थितीचं वर्णन करणाऱ्या पहिल्या 2 आर्य सत्यांना समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. पहिलं आर्य सत्य दुःख ह्या संकल्पनेबद्दल बोलतं. आता बघा, दुःख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त शारीरिक वेदना किंवा त्रास येतो. पण इथे अर्थ त्याहून खूप व्यापक आहे. ही एक प्रकारची मूलभूत अस्वस्थता आहे, एक असमाधान आहे. म्हणजे कधीकधी आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा एक पोकळी जाणवते ना. बस, जेव्हा आपण जीवनाचं सखोल स्वरूप समजू शकत नाही तेव्हा हीच अस्वस्थता आपल्याला जाणवत राहते. मग प्रश्न येतो की या दुःखाचं किंवा या अस्वस्थतेचं मूळ कारण तरी काय. तर दुसरं आर्य सत्य सांगतं की याचं कारण आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे काय, तर आसक्ती किंवा तीव्र इच्छा. याची कल्पना तुम्ही अशी करू शकता की तहान लागल्यावर कोणीतरी खारं पाणी पितंय. आता काय होईल, जितकं जास्त ते पाणी प्याल तितकी तहान अजूनच वाढेल. अगदी तसंच आसक्तीचं आहे. आपण जितकं त्यात गुंतो तितका आपला असंतोष वाढतच जातो. ओके, तर आतापर्यंत आपण निदान पाहिलं, पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपायसुद्धा आहे. चौथा आर्य सत्य आपल्याला एक अतिशय व्यावहारिक आणि समग्र उपचार योजना देतं. हेच ते प्रिस्क्रिप्शन आहे जे आपल्याला खऱ्या अर्थाने कल्याणाच्या दिशेने घेऊन जातं. आणि याच उपायाला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. एक गोष्ट इथे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे बरं का. हा काही एक एक पायरी चढत जाण्याचा मार्ग किंवा शिडी नाहीये. याकडे असं बघा की हे एक चाक आहे आणि त्याला 8 आरे आहेत आणि या सगळ्या आर्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. चाक जर व्यवस्थित फिरायचं असेल तर प्रत्येक आरी महत्वाची आहे, नाही का. तर मग पाहूया हे चाक नक्की कसं तयार होतं. आपण सुरुवात करूया प्रज्ञा विभागाने. हा आपल्या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. याच गोष्टी आपल्या दृष्टिकोनाला आकार देतात आणि पुढच्या सगळ्या मार्गासाठी एक भक्कम पाया रचतात. यातली पहिली आरी आहे सम्यक दृष्टी. याची कल्पना तुम्ही आजच्या भाषेत गुगल मॅपसारखी करू शकता. म्हणजे काय, तर गोष्टी जशा आहेत तशा पाहणं. त्या क्षणिक आहेत, एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे समजून घेणं. आपल्या भीती आणि इच्छांचा चष्मा बाजूला ठेवून पाहणं. विचार करा, जर आपला मॅपच चुकीचा असेल तर आपण कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी चुकीच्याच दिशेने जाणार ना, नाही का. आणि जर सम्यक दृष्टी हा आपला नकाशा असेल तर सम्यक संकल्प म्हणजे त्या नकाशावर आपलं डेस्टिनेशन सेट करण्यासारखं आहे. आणि ते डेस्टिनेशन कसं आहे, तर एक दयाळू आणि निरुपद्रवी. प्रवासाला सुरुवात करण्याआधीच आपल्या मनात हा पक्का विचार असणं की आपलं जगणं असं असावं ज्यामुळे न स्वतःला त्रास होईल न इतरांना. तर ज्ञानाचा पाया आता पक्का झालाय. आता बघूया की हे ज्ञान प्रत्यक्ष कृतीत कसं उतरवायचं. इथे येतो शील विभाग, जो आपण जगासोबत कसं वागतो, आपल्या कृती कशा असतात याबद्दल मार्गदर्शन करतो. हा विभाग समजून घेण्यासाठी परस्परावलंबनाची संकल्पना खूप महत्वाची आहे. बौद्ध तत्वज्ञान वास्तवाकडे एका मोठ्या गुंतागुंतीच्या जाळ्यासारखं पाहतं. कल्पना करा की आपण सगळे आणि सगळ्या गोष्टी या जाळ्याचे भाग आहोत. याचा अर्थ काय, तर आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्या संपूर्ण जाळ्यावर होतो.
म्हणूनच म्हटलं जातं की जाळ्याच्या एका धाग्याला जरी स्पर्श केला तरी संपूर्ण जाळं कंप पावतं. याच जाळ्याच्या दृष्टिकोनातून सम्यक वाचा किंवा योग्य बोलण्याकडे पाहूया. आपले शब्द म्हणजे काही हवेत विरून जाणाऱ्या गोष्टी नाहीत. ते या जाळ्यामध्ये आपण पाठवत असलेले तरंग आहेत, व्हायब्रेशन्स आहेत. आणि या तरंगांमध्ये इतकी शक्ती आहे की ते हे जाळं एकतर मजबूत करू शकतात किंवा त्याला नुकसानही पोचवू शकतात. आणि ह्याच विचार पुढे सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका या 2 आऱ्यांमध्येही दिसतो. सम्यक कर्म म्हणजे काय? तर आपलं वागणं, नैतिकतेने जगणं. आणि सम्यक आजीविका म्हणजे आपलं काम, आपण पैसे कसे कमवतो. आपण आपली उपजीविका अशा मार्गाने मिळवावी ज्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही. म्हणजे बघा, हे फक्त वैयक्तिक शुद्धतेपुरतं मर्यादित नाही, तर ही एक जाणीव आहे की आपल्या निवडी, आपल्या कृती, आपलं काम या सगळ्याचा परिणाम त्या मोठ्या जाळ्यावर होतो आणि त्याची जबाबदारी आपली आहे. आता आपण आपल्या आत वळूया, मनाच्या प्रशिक्षणाकडे. हा आहे समाधी विभाग. हे एक प्रकारे मनाचं ट्रेनिंग ग्राउंड आहे. इथे आपण ते गुण विकसित करतो जे या मार्गावर टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यातला पहिला आहे सम्यक व्यायाम किंवा योग्य प्रयत्न. हा पूर्णपणे संतुलनाबद्दल आहे. कल्पना करा की एखादा संगीतकार सतार किंवा गिटार ट्यून करतोय. तार खूप जास्त ताणली तर ती तुटून जाईल आणि खूप ढिली सोडली तर सूरच लागणार नाही, बरोबर? अगदी तसंच आपल्या विकासासाठी एकदम संतुलित, स्थिर आणि कुशल ऊर्जा वापरणं म्हणजेच योग्य प्रयत्न. पुढचं आहे सम्यक स्मृती म्हणजेच सजगता. याला तुम्ही असं समजू शकता की जणू काही आपल्या मनाच्या दारावर एक सुरक्षा रक्षक उभा आहे. आता या रक्षकाचं काम आत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक विचाराशी भांडणं नाही, त्याचं काम फक्त एकच आहे: कोण येतंय आणि कोण जातंय याकडे पूर्ण जागरूकतेने पण तटस्थपणे लक्ष ठेवणं. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे सम्यक समाधी म्हणजेच योग्य एकाग्रता. विचार करा, जर पाणी खवळलेलं असेल तर त्यात चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल का? नाही. आपलं विखुरलेलं मन अगदी तसंच असतं. पण जेव्हा तेच पाणी शांत आणि स्थिर होतं तेव्हा ते एक आरशासारखं काम करतं, ज्यात चंद्राचं प्रतिबिंब अगदी स्वच्छ दिसतं. एक एकाग्र मन म्हणजे असाच आरसा आहे जो वास्तवाला स्पष्टपणे पाहू शकतो. तर ह्या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा काय? तर तो हाच की चाकाच्या ह्या 8ही आऱ्यांनी एकत्र काम करणं खूप आवश्यक आहे. हे इतकं सुंदर आहे की जेव्हा आपण एका आरीवर काम करतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपोआप इतरांवर होतो. ह्या समन्वयामुळेच हे कल्याणाचं चाक अगदी सहजपणे फिरू लागतं. म्हणून लक्षात घ्या, हा मार्ग म्हणजे कुठेतरी पोचायचं आहे असं नाही, तर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हा अभ्यास आपल्याला एका खोल प्रश्नापाशी आणून सोडतो, आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या निवडींबद्दल. हा मार्ग निवडींनी बनलेले एक चाक आहे. आपलं चाक आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?